हा व्हिडिओ बनवताना मी प्रचंड अस्वस्थ आहे. परवा पुण्याच्या शेजारी राजगुरुनगरमध्ये एका 10वीतल्या मुलाने दुसऱ्या एका मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि अक्षरशः संपवलं. या आणि अशा भयंकर प्रकारच्या घटना अवतीभोवती वाढताना दिसत आहेत. लांब कशाला, या वर्षातली विद्यार्थी आत्महत्यांची बाहेर आलेली आकडेवारी जर बघितली तर आपल्या पायाखालची जमीन सरकेल या पद्धतीची परिस्थिती. ही सगळी परिस्थिती का आली, कशामुळे आली याचा आपण गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे, असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. केवळ लाखो रुपयांची फीस भरली म्हणून पालकांची जबाबदारी संपली असं कधीच होत नाही, किंवा केवळ अभ्यासक्रम शिकवला आणि मुलांचे मार्क्स वाढले शिक्षण संस्थांची जबाबदारी संपली असंही समजण्यात काही अर्थ नाही. मुळात लेकरांच्या भावनिक विकासाचं काय, हा प्रश्न या निमित्ताने तुम्हाला आणि मला एक जबाबदार नागरिक म्हणून पडायला हवा. ज्या अर्थी आपलं मूल चिडचिड करतंय, सतत मोबाईल घेऊन बसतंय, एकटं राहतंय, शॉर्ट टेम्पर्ड झालंय, अंगावरती येतंय, घालून पाडून बोलतंय, त्या अर्थी त्याचं काहीतरी बिनसलेलं आहे, त्याचं काहीतरी बिघडलेलं आहे. आणि फक्त पालक म्हणूनच नव्हे तर शिक्षक म्हणूनही त्याच्याशी संवाद साधणं ही आपली जबाबदारी आहे. पालकांनी किमान संध्याकाळचं जेवण एकत्रित करायला हवं, आपल्या लेकरांसोबत बसायला हवं. किमान 24 तासातला 10 मिनिटांचा वेळ पालकांना नक्कीच मिळू शकतो आपल्या भविष्यातल्या संपत्ती बरोबर संवाद साधायला. कारण आपली मुलं, आपली लेकरं ही फक्त मुलं किंवा लेकरं नसतात, तर ती आई वडिलांच्या डोळ्यातली जिती जागते आणि ज्वलंत स्वप्न असतात. त्याला विचारायला हवं की बाबा आज दिवसभरात काय घडलं, कुठे बसला, कुठे गेला, तुझ्या आयुष्यात कोणते मित्र आहेत, त्यांच्याबरोबर काय गमती जमती केला, कुणाबरोबर भांडणं झाली, कोण रागवलं, कोण चिडलं. या सगळ्यामध्ये आपल्या लेकरांना अपमान सहन करायची ताकद देणं, अपमान पचवण्याची ताकद देणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि ते पालक म्हणून नक्कीच व्हायला हवं. आम्ही स्वयंप्रेरणा या संस्थेच्या माध्यमातून असे वेगवेगळे उपक्रम राबवतो की जेणेकरून लेकरांचं कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल, त्यांचा भावनिक विकास होईल, त्यांच्याशी संवाद साधला जाईल. पण खरं सांगू, जेव्हा आम्ही एखाद्या संस्थेकडे, अकॅडमीकडे, शाळांकडे जातो किंवा पालकांना असं आवाहन करतो अशा उपक्रमात सहभागी होण्याचं, तेव्हा अत्यंत थंड प्रतिसाद मिळतो. कारण आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये मार्क्स वाढवणं एवढाच एकमेव उद्देश पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा झालाय की काय, असं दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं. या विषयावरती खूप बोलता येईल, पण वयात येणाऱ्या अर्ध्या कच्च्या वयातल्या या लेकरांविषयी पालक म्हणून, शिक्षक म्हणून, संस्था चालक म्हणून, अकॅडमिक क्लासेस ओनर म्हणून, समाज म्हणून, एवढंच नव्हे तर सरकार म्हणूनही सगळ्या घटकांची काहीतरी जबाबदारी आहे. लेकरांच्या भावनिक विकासाची, त्यांच्या मेंटल हेल्थची काळजी घेणं हे मला अत्यंत गरजेचं वाटतं. तुम्हाला या विषयावरती काय वाटतं मला खाली कमेंट करून कळवा.